अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे. खरं तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थहीन अर्थसंकल्प तुलना हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. ज्याची म्हण आहे की जुन्या कळीला न जाणून त्याच योजनांना आम्ही वाढवून पुन्हा काही नवीन करतो भास निर्माण करणारा अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या 5 वर्षात वाढलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव, राज्याचाच विचार केला तर सोयाबीन, कापूस हा शेतकरी उद्ध्वस्त झाला, कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला, निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली. यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने दिलासा त्याच्या पलीकडे महिलांच्या एकीकडे महिलांवरील अत्याचार 5 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना ते झाले. परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ करून घेण्याचे काम झालं. आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे महत्वाचा मुद्दा आहे की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी भरमसाठ वाढते, लोकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन 5.16 मिलियन गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण ते सुद्धा अत्यंत धांदल खोटा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये करदाता जो सामान्य माणूस आहे त्याच्या पाठिंबाचा धोरण, परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने पाठिंबा दिला. भांडवलदार असतील, कॉर्पोरेट सेक्टरची काही मित्रमंडळी भाजपची आहे, त्यांच्या फायद्यासाठी मात्र 30% 22% कर कमी करण्याचे काम केले आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये दिसत नाही. एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करते आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार ही काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आहे. काय दिलं? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी गरिबीच्या रेषेखाली आणले किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी जनतेला मोफत झाले. जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करते आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार ही काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये काय दिलं? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना मोफत धान्य देत आहे. जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली बीपीएलच्या यादीतून ही नावं कमी केली गेली असती तर 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय? याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची गरीबी वाढते आणि गरीब होत चाललेला आहे आणि गरिबांना आज देशातील 80% लोक 80 कोटी लोक ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवारीवरून दिसतं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वर्षासाठी खोटी कवडीची व्यवस्था आहे. पण आम्ही यांच्या पाठीशी उभ्या आहोत केवळ बाता करण्याचं काम किंवा त्याला शब्दांचा छल करण्याचं काम. आशा वर्करच्या संदर्भात, महिलांच्या अंगणवाडीची रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला